अकोला शहरामधल्या मोठेराम मंदिर या ठिकाणी यंदाही पारंपरिक आणि पर्यावरणपूरक फुलांची होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संत गजानन महाराज यांच्या पावन स्मृतीनं पावन झालेल्या ह्या मंदिर परिसरात रामकृष्ण भक्तांचा अनोखा मिलन सोहळा पाहायला मिळाला। जसं मथुरेवरनं भक्त अयोध्येला रंग घेऊन जातात त्याचप्रमाणे रामकृष्ण भक्त मथुरेवरनं रंग अकोल्यात घेऊन येतात आणि इथे फुलांची आणि पारंपरिक रंगांची होळी खेळली जाते। गेल्या तब्बल 25 वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे। तर ह्यामध्ये भक्तिगीतं, भजन आणि नृत्याच्या तालावरती रंगांची उधळण करण्यात येते आणि रासायनिक रंगांना फाटा देत नैसर्गिक फुलांचा वापर करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला। तर ह्या फुलांच्या होळीमध्ये महिला, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक तसंच बालकांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय। मंदिर परिसर रंग, भक्ती आणि उत्साहाने न्हाऊन निघाला होता। पंचवीस वर्षापासून होळी साजरी करण्यात येते। ज्या पद्धतीने वृंदावनवरून रंग कलर जे आहे, नैसर्गिक कलर हे अयोध्येला जातात, त्याच धर्तीवर कृष्ण भक्त कलर वृंदावन मथुरेवरून आणतात आणि प्रभू रामचंद्र इथे संत गजानन महाराजांनी मंदिर बांधलेलं आहे। या मंदिरात कृष्ण भक्त एकत्रित येतात आणि कृष्ण आणि राम भक्त एकत्रित येऊन हा होळीचा सण साजरा करतात। सामाजिक समरसता, मानवता आणि लहान मोठ्यांचा भेदभाव न करता सर्वांना एकत्रित करण्याचा हा कार्यक्रम सातत्याने 10 दिवस राधाकृपा सत्संग मंडळ, पुष्करणा चेतना समिती, श्रीराम मित्र मंडळ आणि श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्था शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करून हा सर्वांना एकत्रित करण्याचा उत्साहाचा, आनंदाचा हा उत्सव साजरा करतो।